हॅलो एव्हरीवन. आपण क्लास 8चा चॅप्टर नंबर 10 सेल अँड सेल ऑर्गनेल हा सुरू केलेला होता. त्याचे आपण ऑलरेडी 4 लेक्चर पाहिले आहेत. 4 लेक्चरच्या सिरीजमध्ये आपण सेल म्हणजे काय ते पाहिलं. सेलचे मेन टाइप्स कोणते, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक ते आपण पाहिलं. नंतर युकॅरियोटिकचे मेन 2 टाईप म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल ते आपण पाहिलं. प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये डिफरन्स काय तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण त्याचे एक 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 कॉम्पोनंट्स बघितले. आपण त्यामध्ये बघितलं सेल वॉल कुठे असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन काय असतं, सायटोप्लाझम काय असतं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय असतं, गोल्जी कॉम्प्लेक्स, असे सर्व काय आपण कॉम्पोनंट जे आहेत ते सेलचे बघितले. आता हा जो लेक्चर राहील आपला हा थोडासा रिव्हिजन टाईप लेक्चर राहील. यामध्ये आपण फक्त 2-2, 3-3 सेंटेन्स मध्ये सेल वॉलचा अर्थ काय असतो, नेमकं सेल वॉल असतं कुठे, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन काय असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं कुठे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. आता हे बघा, पहिलं सेल वॉल. तर सेल वॉल तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं, सेल वॉल या शब्दामध्येच वॉल हा शब्द आहे. वॉल म्हणजे काय बरं, भिंत. आणि भिंत काय करते, आपलं संरक्षण करते. ती आपली घराची भिंत असो, क्लासची भिंत असो, किंवा आपलं घराचं कंपाऊंड असो, काहीही असो, वॉल काय करते, आपलं संरक्षण करते. त्याचप्रमाणे ही जी सेल वॉल ही काय करतं, झाडाची संरक्षण करतं. कशा पद्धतीने, आता सेल वॉल जी फक्त प्लांट सेलमध्येच प्रेझेंट असते, ॲनिमल सेलमध्ये असते का, तर नाही, ती फक्त प्लांट सेलमध्ये असते. तर सेल वॉल ही प्लांटचं काय करते, संरक्षण करते. कशा पद्धतीने संरक्षण करते, आता तुम्ही झाड बघा, झाडला इकडून तिकडून असं हालता येतं का, नाही. ते जागेवर हलू शकतं, फक्त इकडून तिकडून पुढे मागे. ते त्याच्या मुळापासून मूव्ह करू शकतं का, तर नाही करू शकत. बरोबर. मग कोणी पण येऊ शकतं, त्याला मारू शकतं, हाणू शकतं, त्याला काढू शकतं. त्याच्यामुळे तिची जी साल आहे, आता आपली स्किन बघा आणि झाडाची स्किन बघा, काहीतरी फरक आहे ना. आपली कशी थोडीशी पातळ असते, थोडीशी नरम असते, त्याची झाडाची कशी असते, कडक असते. का कडक असते ती, त्याला जो सेल वॉलचा जो एक नंबरचा जो कव्हरिंग आहे त्यामुळे. आले लक्षात. प्लांट्सला मूव्ह करता येत नाही, हालचाल करता येत नाही, त्याच्याकडे फार सारे ऑप्शन नाही जसे आपल्याकडे. त्यामुळे सेल वॉल जी आहे ती फक्त कशामध्ये प्रेझेंट आहे, प्लांट सेलमध्ये. आणि ती काय करते, संरक्षण करते. बरोबर. एक एक 2-2 सेंटेन्स मध्ये डिटेलमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला 1-2-3 लेक्चर मध्ये समजून सांगितले आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त एक रिव्हिजनचा टाईप घ्यायचा आहे. ओके. सेल वॉल तुम्हाला क्लिअर झाले असेल. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय म्हणे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच अजून सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन. आता हे सेल मेम्ब्रेन हे काय, मग तुम्ही आता म्हणाल सर सेल वॉल हे प्लांट सेलमध्ये असतं, मग प्लाझ्मा मेम्ब्रेन नसतं का, तर असतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन ॲनिमल सेलमध्ये पण असतं आणि प्लांट सेलमध्ये पण असतं. ज्या प्रकारे प्लांट सेलमध्ये सेल वॉल सेलला प्रोटेक्ट करतं, त्याच प्रकारे प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्याला प्रोटेक्ट करतं. म्हणजे जो आपला काही सेल आहे, सेल केवढा असतो बरं, खूप छोटा. किती छोटा, डोळ्याने दिसतच नाही. सेल बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मायक्रोस्कोपची गरज पडते. इतका तो छोटा असतो, इतका तो सूक्ष्म असतो. त्यामध्ये पण वेगवेगळे कॉम्पोनंट असतात ना. पण त्याचं जे संरक्षण आहे ते कोणामुळे होते, प्लाझ्मा मेम्ब्रेन. मेम्ब्रेन म्हणजे काय बरं, एखाद्या पडद्यासारखं असतं. कसं, पडद्यासारखं. ते काय करतं, एखादी गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल आपलं घर आहे, घराला काय दरवाजा आहे, दरवाजातून आपण काय करतो, असं मध्ये येतो, परत बाहेर जातो. ही जी मध्ये आहे ना, जे गरजेची गोष्टी आपण काय घेतो, आतमध्ये घेतो, ज्या गरजेचं नाही त्या काय करतो, बाहेर टाकतो. हे कोणाद्वारे होतं, दरवाजेद्वारे. तसंच समजून घ्या तुम्ही, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन हे काय, सेलचा दरवाजा आहे. तर अशा गोष्टी जे सेल मेम्ब्रेन आतमध्ये घेतं त्याला काय म्हणतात, एंडोसाइटोसिस. आलं लक्षात. आणि असे कॉम्पोनंट आणि सेलमधील अशा गोष्टी ज्या सेल बाहेर टाकतात, मग त्याला काय म्हणतात बरं, तर त्याला म्हणतात एक्झोसाइटोसिस. आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजलेले असतील. बरोबर. त्यामध्येच परत सेल मेम्ब्रेन मध्ये अजून एक डिफ्युजन नावाची कन्सेप्ट दिलेली, एक ऑस्मोसिस नावाची कन्सेप्ट दिली. तर डिफ्युजन म्हणजे काय, डिफ्युजन म्हणजे काय, तुम्हाला मी सेंटचं उदाहरण घेतलं होतं की एका जागेवर मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल. डिफ्युजनची डेफिनेशन काय, मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपण जर घरामध्ये, आता मी जर तुम्ही आता घरी घराच्या दरवाजामध्ये जर असं सेंट स्प्रे केला, त्याचा जो वास आहे तो दरवाजाजवळ जो उभा आहे त्याला जास्त येईल. बरोबर. तो घरामध्ये जे शेवटला एखाद्या कोपऱ्यात उभा आहे त्याला लवकर येईल का, नाही, त्याला थोडा थोडा काय येईल, हळू येईल. आपण जेव्हा स्प्रे करतो त्याच्यातून काय निघतात, काहीतरी पार्टिकल्स बाहेर निघतात. ते पार्टिकल्स म्हणजेच काय, मॉलिक्यूल. तर त्याची काय मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, त्या ठिकाणी त्याचा जास्त दबदबा आहे, जास्त वास आहे. बरोबर. सो द मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड एज डिफ्युजन. काय इज कॉल्ड एज डिफ्युजन. आपण ते डिफ्युजन त्या दिवशी समजून घेतला. त्यानंतर ऑस्मोसिस नावाची एक कन्सेप्ट आहे.
ऑस्मोसिस काय करतं, तुम्हाला मी सांगितलं होतं असं वॉटर टँक असतं, या साईडला काय असतं, पूर्ण वॉटर भरलेलं असतं. तर हे वॉटर या साईडला जातं, कोणाद्वारे जातं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. डिफ्युजन आणि ऑस्मोसिस या जवळजवळ सारखंच कॉन्सेप्ट आहे. पण डिफ्युजन मध्ये काय होतं, मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये काही सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतं का, सॉरी सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असतं का, तर नसतं. फक्त मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. पण ऑस्मोसिस मध्ये काय होतं, मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम हायर टू लोअर, म्हणजे मोर वॉटर टू लोअर वॉटर. पण कोणाद्वारे, थ्रू द सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजेच हे जे मी आता काढलं, हे काय, हा जो पडदा आहे सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता की हा काय एक प्रकारचा पडदा आहे, बरोबर. मग त्या पद्धतीने प्लाझ्मा मेम्ब्रेन झालं, सेल वॉल झालं, नंतर सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझम काय आहे, अतिशय सोप्या भाषेत सांगतो, हा काय आहे, सेल. हा काय, न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस आणि सेल मधील ही जी जागा आहे, ही जागा म्हणजे सायटोप्लाझम. तर या सायटोप्लाझम मध्ये काय काय असतात बरं, या सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे काय असतात, कॉम्पोनंट असतात. कसे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्यूल, प्लास्टिड क्लोरोप्लास्ट. हे कुठं असतात, सगळे ह्या जागेवर असतात. कुठे असतात, ह्या जागेवर असतात. त्याच्यामुळे ही जी जागा आहे याला काय म्हणतात, सायटोप्लाझम. आता ह्या जागेवर जर एवढे कॉम्पोनंट येते, इथं ऑब्व्हियसली काय होईल, रिएक्शन्स होतील. फॉर एक्झाम्पल, जर आपण मायटोकॉन्ड्रिया घेतला, मायटोकॉन्ड्रिया काय करतो, मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. तो काय करतो, पॉवर जनरेट करतो. त्याला जर पॉवर जनरेट करायची तर त्यामध्ये काहीतरी रिएक्शन होईल ना, त्याच्यामध्ये रिएक्शन होती म्हणजे सायटोप्लाझम मध्ये रिएक्शन होती. त्याच प्रकारे व्हॅक्युल्स आहे, लायझोझोम्स आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स, या सगळ्यामध्ये काय होते, काहीतरी रिएक्शन घडते, बरोबर. तर ही जी रिएक्शन त्यांच्यात घडती, म्हणजेच कोणात घडती, सायटोप्लाझम मध्ये घडते. आले लक्षात, सायटोप्लाझम झालं क्लिअर, ओके. त्यानंतर आपण बघूया, सायटोप्लाझम झालं, त्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हे काय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हे त्याचे दोन टाईप, एकावर काय असतात, असे डॉट डॉट असतात, बरोबर. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे दोन टाईप्स असतात. कोणते कोणते, त्याआधी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय समजून घेऊ. आपली बिल्डिंग आहे, बरोबर. आपल्याला जर घर बांधायचे, बिल्डिंग बांधायची, आपण काय करतो, आधी भिंत बांधतो की पिलर बांधतो, पिलर बांधतो, बरोबर. ते पिलर काय करतात, भिंतीला, त्या बिल्डिंगला उभं राहण्यासाठी मदत करतात, म्हणजेच काय करतात, सपोर्ट करतात. ते जर पिलर्सच नसले तर बिल्डिंग उभी राहील का, नाही राहणार, बिल्डिंग दबकन खाली पडेल. त्याच प्रकारे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा सेलला सपोर्ट करतात. काय करतं, सपोर्ट करतं. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जर सेलमध्ये प्रेझेंट नसला तर सेल काय होईल, चपटून जाईल. ज्या प्रकारे बिल्डिंग मध्ये पिलर्स नसले तर बिल्डिंग काय होईल, धडकन खाली आदळ. त्याच प्रकारे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जर सेलमध्ये नसला तर सेल काय डायरेक्ट पचकून जाईल. म्हणजे याचे दोन टाइप्स असतात. कोणते, एक आहे स्मूथ आणि एक आहे रफ. काय, एक आहे रफ. रफ म्हणजे काय, तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता तुमच्या पुस्तकामध्ये, असे डॉट 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 कुठं असतं, डॉट डॉट म्हणजे रफ. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हा जो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, याच्यावर जे असे डॉट 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 आहे, याला काय म्हणतात बरं, तर याला म्हणतात रायबोझोम्स. काय म्हणतात, रायबोझोम्स. तर हे रायबोझोम्स काय करतात बरं, रायबोझोम्सला आपण प्रोटीन फॅक्टरी म्हणतो. काय म्हणतो, प्रोटीन फॅक्टरी. हे जे रायबोझोम्स हे काय तयार करतात, प्रोटीन तयार करतात. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, प्रोटीन फॅक्टरी. आणि ही जी दुसरी साईड आहे, हे काय, स्मूथ आहे. स्मूथ, आता आपण तुम्हीच विचार करा, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात स्मूथ काय आहे ना, ढेरी झाली, पोट झालं, हे काय स्मूथ. आता हे स्मूथ कशामुळे एवढं, फॅटमुळे. कशामुळे, फॅट. तर शरीरामध्ये जो फॅट तयार होतो तो कोण करतो, हा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तयार करतो. आणि जी प्रोटीन तयार करतं ते कोण तयार करतं, हा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, बरोबर. आय होप तुम्हाला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम समजलं असेल. त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्यानंतर आधी आपण मायटोकॉन्ड्रिया बघू. कारण की हे पॉईंट काय घेतोय मी, ऑलरेडी मी 1, 2, 3, 4 लेक्चर मध्ये डिस्कस केलेले. त्यामुळे आधी मायटोकॉन्ड्रिया शिकू आपण. मायटोकॉन्ड्रिया काय करतं बरं, मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. काय, पॉवर. ते काय जनरेट करतं, पॉवर जनरेट करतं. तर पॉवर कशा पद्धतीने जनरेट करतं, आपण श्वास घेतो, बरोबर. श्वास घेतला, लंग्स मध्ये गेला, लंग्स मधून नंतर तो ब्लड मध्ये जातो. ब्लड मध्ये होमोग्लोबिन नावाचं कंटेंट असतं, ते पूर्ण कुठं, ते पूर्ण ब्लड मध्ये फ्लो करत करत कुठे घेऊन जातं, सेलमध्ये घेऊन जातं. आणि सेलमध्ये गेल्यानंतर ते मायटोकॉन्ड्रियाकडे घेऊन जातं. काय, ऑक्सिजन. त्याच प्रकारे अन्न खातो, अन्न पण अशाच पद्धतीने आपण खातो, स्टमक मध्ये जातो, नंतर तो ब्लड मध्ये मिक्स होतो, ब्लड मधून तो कुठे जातो, शेवटी सेलमध्ये जातो. सेलमध्ये गेल्यानंतर तो कुठे जातो, मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रिया यापासून एटीपी तयार करतो. काय तयार करतो,
ATP. तुमच्या पुस्तकात आहे बघा, ATP म्हणजे काय, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. अशा जेव्हा तो 38 ATP तयार करतो, किती, 38 ATP, तेव्हा 1 ग्लुकोज तयार होतो. किती ग्लुकोज तयार होतात, 1. कधी, 38 ATP तयार झाल्यानंतर 1 ग्लुकोज तयार होतो. मग अशा पद्धतीने ग्लुकोज म्हणजेच काय, ती एनर्जी, तीच पॉवर जी आपल्या शरीरामध्ये मायटोकॉन्ड्रिया तयार करतो. ओके, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, पॉवर हाऊस ऑफ द सेल. आले लक्षात. मायटोकॉन्ड्रिया काय करतं, पॉवर जनरेट करतं. कशा पद्धतीने करतं ते महत्वाचे. आपण खातो, नंतर श्वास घेतो, पाणी असो वगैरे काही पण असो, ATP तयार करतो, त्यातून ग्लुकोज वगैरे, त्या पद्धतीने मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया नंतर गोल्गी कॉम्प्लेक्स पाहू आपण. आता मायटोकॉन्ड्रिया काय करते बरं, पॉवर जनरेट करते. कुठे जनरेट करते, पूर्ण शरीरात. कसं काय पूर्ण शरीरामध्ये, कारण की आपल्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये काय आहे, सेल्स. ते हेडमध्ये असो त्याला काय म्हणतात, ब्रेन सेल. स्किन असतात त्याला काय म्हणतात, स्किन सेल. किडनीमध्ये असतात त्याला काय म्हणतात, किडनी सेल. असे वेगवेगळे नर्वस मध्ये असतात ते नर्वस सेल. असे काही वेगवेगळे प्रकारचे आपल्या शरीरामध्ये सेल आहेत. बरोबर. आता गोल्गी कॉम्प्लेक्स. आता मायटोकॉन्ड्रिया काय करतो, पॉवर जनरेट करतो. बरोबर. आता मी बोलतोय सारखं, काय करतोय, बोलतोय, तर माझा सर्वात जास्त शरीरातल्या कोणत्या पार्टला एनर्जी लागती, ती म्हणजे माझी जीभ, टंग. बरोबर का, कंटिन्यू तिचं बोलणं चालू आहे ना, बोलणं चालू आहे. बरोबर. पण माझे पाय, माझे हात आहे, बाकीचे शरीराचे जे पार्ट्स आहे, त्यांना काही विशेष असं कार्य चालू आहे का, तर नाही चालू. तर अशा वेळेस आता जीभ मध्ये ऑलरेडी काहीतरी पॉवर आहे, पण ती हळूहळू मी जर बोललो, अर्धा तास बोललो, 1 तास, 2 तास, हळूहळू काय होईल, त्यातली जी पॉवर आहे ती काय होईल, संपत जाईल. पण इतर जे शरीर आहे, आपले बॉडी पार्ट्स आहे, माझे जे शरीरातले बाकीचे बॉडी पार्ट्स आहे, त्यातली ती एनर्जी तशीच आहे. मग ही एनर्जी, फॉर एक्झाम्पल हातातली, पायातली ही एनर्जी असं घेऊन येणं आणि ती कुठं सिक्रेट करणं, जिभेचे तिथे सिक्रेट करणं, त्याला काय म्हणतात, गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स काय करतं, ती एनर्जी, ती पॉवर काय करतं, सिक्रेट करतं. त्याच्यामध्ये त्याला सिक्रेटरी ऑर्गन्स पण म्हणतात. कोणाला, गोल्गी कॉम्प्लेक्स. आता गोल्गी कॉम्प्लेक्सला त्यामध्ये अजून 2-3 टर्म आहे. गोल्गी ॲपरेटस आहे, गोल्गी बॉडीज आहे, गोल्गी व्हेसिकल्स आहे, त्यानंतर गोल्गी कॉम्प्लेक्स तयार होतोय. हे मी तुम्हाला लेक्चर नंबर 3-4 मध्ये व्यवस्थितपणे समजून सांगितले, तुम्ही एकदा बघू शकता. तसंच आता लायझोझोम्स आहे. लायझोझोम्सचा अत्यंत महत्वाचा घटक आहे शरीरातला. तो कसा बरं, आता आपलं घर आहे, घरामध्ये आपण रोज घर झाडतो. एक टाइम तर झाडतो, कमीत कमी नाही झाडतो, 2 दिवसातून एकदा झाडतो. का झाडतो बरं, घरामधली जी घाण आहे ती बाहेर काढण्यासाठी. बरोबर. आता घरामधली आपण जर घर झाडलंच नाही, पुसलंच नाही, तर काय होईल बरं, ती घाण तशीच राहील. ती घाण तशीच राहिली तर काय होईल, ती घाण हळूहळू वाढेल आणि घर पूर्ण काय करून टाकेल, खराब करून टाकेल. बरोबर. त्यामुळे आपण घर स्वच्छ कोण करतं, मग आपण झाडून वगैरे ती घाण बाहेर काढतो. बरोबर का. तर घरामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट आहे. वेगवेगळे कॉम्पोनंट म्हणजे काय, आपल्यासारखे लोक राहतात घरामध्ये, आपल्यासारखे लोक जिथे आले तिथे घाण आली. आले लक्षात. त्याच प्रकारे हा सेल आहे. सेलमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, वेगवेगळे कॉम्पोनंट आहे. कोणते, हे सगळे काय वेगवेगळे कॉम्पोनंट आहे. आता फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एवढे काय सेलमध्ये कॉम्पोनंट आहे. आता मायटोकॉन्ड्रिया जर काहीतरी काम करतोय, म्हणजे काहीतरी त्याचं काहीतरी वेस्ट तयार होत असेल, त्याच प्रकारे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सायटोप्लाझम, ही वेगवेगळे जे एवढे वेगवेगळे काही कॉम्पोनंट ते काय करत असतील, काहीतरी वेस्ट तयार करत असतील. बरोबर. तर जी वेस्ट जे तयार होते ते बाहेर पण काढलं पाहिजे ना. तर ते बाहेर कोण काढतं, लायझोझोम्स काढतं. अजून लायझोझोम्सला काय म्हटलं जातं, सुसाईड बॅग्स. कसं सुसाईड बॅग म्हटलं जातं बरं. फॉर एक्झाम्पल आता आपण ह्युमन्स आहोत. आपलं ह्युमनचं लाईफ किती, ॲव्हरेज 70-80 वर्ष आपलं लाईफ आहे. तसंच कुत्र्याचं काय असतं, प्रत्येक प्राण्याचं काय असतं, एक काय असतं, त्याची लाईफची रेंज असते. बरोबर. त्या वयापर्यंत ते जगू शकतं. आपण काय 200-300 वर्ष जगू शकतो का, तर नाही. त्यानंतर आपण जेव्हा मरण पावतो, 70-80 वर्षानंतर आपण जेव्हा मरण पावतो, तेव्हा आपल्या शरीराचं, आपल्या घरचे काय करतात, ते जाळून टाकतात, एकदा पुरून टाकतात. वेगवेगळ्या धर्मानुसार ते वेगवेगळ्या क्रिया करतात. आणि ते पृथ्वीवर तसंच पडून ठेवता का, तर नाही. का, त्याची घाण तयार होते. बरोबर. त्याच पद्धतीने सेल आहे. सेलचं पण काय लाईफ आहे. बरोबर. सेलचं पण काय लाईफ आहे. तर त्या लाईफ नंतर सेल काय होतो, मरण पावतो. मग तो मरण पावल्यानंतर तो शरीरामध्ये तसंच पडून राहील का बरं, तो जर तसाच पडून राहिला शरीरात, तर ती जागा काय होईल सगळी. फॉर एक्झाम्पल आता माझा हात आहे, ह्या हातावर इथं जर सेल आहे, हा सेल काय झाला, मरण पावला. तो जर तसाच राहिला, तर तो जर बाहेर गेलाच नाही, तर काय होईल, तिथं सगळं पूर्ण काळा होऊन जाईल. ती स्किन पूर्ण खराब होऊन जाईल, पूर्ण डॅमेज होऊन जाईल. अशा शरीरामध्ये कितीतरी सेल्स रोज जन्म घेत असतील आणि कितीतरी सेल्स रोज मरत असतील. ही जी घाण साफ करायचं काम आहे, ही जी त्या सेलला वगळून टाकायचं काम आहे, ते कोण करतं,
लायझोझोम्स करतात. अजून लायझोझोम्स काय करतं, सर्वांवर लक्ष ठेवतं. कसं, आता मी तुम्हाला शिकवतोय, मी तुमच्यावर काय ठेवतोय, लक्ष ठेवतोय. तुम्ही व्यवस्थित काम करताय का, तुम्ही व्यवस्थित बसलेला आहात का, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करताय का, आई वडिलांचं ऐकताय की काय करतोय, सगळं लक्ष ठेवतो. फॉर एक्झाम्पल आपले वडील आहे घरामध्ये वडील काय करतात, सर्वांवर लक्ष ठेवतो. हा बरोबर काम करतोय का, तो बरोबर काम करतोय का, बरोबर, हे काय करतात, सगळ्यांवर लक्ष ठेवतात. पण मला सांगा, लायझोम्स काय करतं मग, आता तुम्ही गेला पप्पांकडे, पप्पा मी काय अभ्यास करणार नाही, माझं झालंय, आता मी थकलेलो आहे, बरोबर, मग पप्पा काय म्हणतील, बाळा इकडे. तसंच लायझोझोम्स, बरोबर, लायझोझोम्स काय करतो, सगळ्यांवर लक्ष ठेवतो. मायटोकॉन्ड्रिया आला, जसं तुम्ही पप्पांकडे गेले, पप्पा मी आता अभ्यास करणार नाही, तसंच मायटोकॉन्ड्रिया गेला, कोणाकडे गेला, लायझोम्स, भाऊ मी काय आता काम करणार नाही. लायझोम्स काय म्हणतो, बर ठीक आहे, मग तो असं त्याला जवळ बोलवतो. मायटोकॉन्ड्रिया जेव्हा जवळ येतो तेव्हा लायझोझोम्स मध्ये एक एन्झाईम असतो, कॉम्प्लेक्स एन्झाईम, ते डायग्राम मध्ये बघा तुम्ही, ग्रीन ग्रीन दिलेले आहे सगळं. तो एन्झाईम काय करतो, त्याच्यावर असं शिंपडतो. काय करतो, शिंपडतो. तर काय होतं, त्याच ठिकाणी तो जेव्हा शिंपडतो तो कुठे जातो, मायटोकॉन्ड्रियावर. मायटोकॉन्ड्रिया तिथंच खाल्लास, काय होतो, खाल्लास, डायरेक्ट तिथंच मरण पावतो आणि नवीन मायटोकॉन्ड्रिया जन्म घेतो. आलं लक्षात. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं, सुसाईड बॅग. त्यापेक्षा डेंजर मायटोकॉन्ड्रिया काय करतो, आता तसंच तुम्ही पप्पांकडे गेले, पप्पा काय करतात, फाट 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 असे फटके देतात, बरोबर, पप्पा तरी फटके देतात, हा काय करतो, डायरेक्ट विषयच खाल्लास करून टाकतो. आले लक्षात. अजून लायझोम्स काय करतो, आता घरामध्ये सर्वजण आहे, तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही आता काय केलं, अनशन घेतलं, आंदोलन केलं, आम्ही पप्पांचं ऐकणार. तुम्ही जर 4-5 भाऊ बहिणी, तुम्ही ठरवलं आम्ही पप्पांचं ऐकणारच नाही, काही पण होते, काही पण होते, आम्ही पप्पांचं ऐकल का, ऐकणार नाही. बर, पप्पा काय म्हणतात, ठीक आहे. तसंच लायझोझोम्स सेलमधले सगळे जे इतर कॉम्पोनंट्स आहेत ते काय, त्यांनी जर एका दिवशी ठरवलं आता आम्ही काय काम करणार नाही, लायझोम्स म्हणतो बर ठीक आहे. लायझोम्स काय करतो, असं चालत चालत जातो, त्यांच्या मध्यभागी जातो, सगळ्यांना आजूबाजूला घेतो, मध्यभागी जातो, स्वतःलाच फाडून घेतो. काय करतो, स्वतःलाच फाडून घेतो. मग त्यातलं जे एन्झाईम आहे ते काय होतं, सगळ्या सेलमध्ये पसरतं, पण ऑब्व्हियसली पूर्ण सेलच डॅमेज होतो, पूर्ण सेलच डेड होतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, सुसाईड बॅग. सुसाईड म्हणजे काय, आत्महत्या. आत्महत्येची थैली कोणाला म्हटलं जातं, लायझोझोम्सला. आय होप इथपर्यंत तुम्हाला सर्व क्लिअर झालेलं असेल. जो व्हॅक्युल्स, प्लास्टिड आणि क्लोरोप्लास्टिक हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तुम्हाला इथपर्यंत एकदम व्यवस्थित समजलेलं असेल अशी मी आशा करतो. जर समजले नसेल तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकतात. सेशन आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकतात. थँक्यू.